सुनेने शिकवलं सासऱ्याच्यांना धडा. आरतीचं लग्न मोठ्या घरात झालं होतं. घर श्रीमंत होतं, पण मनाने कोणीच श्रीमंत नव्हतं. घरात सासू सासरे, नवरा आणि दीर असे सगळे राहत होते. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आरती शांत स्वभावाने सगळ्यांची वागत होती. ती प्रत्येकाची ऐकायची, काम करायची आणि कधीच उत्तर उलट द्यायची नाही. पण तिच्या सासू शांताबाई मात्र सतत तिच्या चुका काढायची. हे नीट नाही केलंस, तुला काहीच येत नाही असं म्हणायची. आमच्या घरची पद्धत वेगळी आहे असं रोज चालायचं. आरती मनात दुखावायची, पण आईचे शब्द आठवायची. घर टिकवायचं असल तर समय ठेव. एक दिवस सकाळी आरतीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, पण सासूने चव न पाहताच तिला ओरडायला सुरुवात केली. तुझ्या माहेरी काही तुला शिकवलं नाही का? अशी भाजी कोण बनवतंय? असे म्हणू लागले. घरात सगळे शांत बसले होते. कुणीही आरतीची बाजू घेत नाही. त्या दिवशी आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. दिवस जात होते आणि टोमणे वाढत जात होते. एक दिवशी सासूच्या मैत्रिणी घरा आल्या. सासूने सगळ्यांसमोर आरतीचा अपमान केला. आमच्या नशिबात अशी सून आली, काही कामाचे नाही. हे ऐकून आरतीचं मन पूर्ण तुटलं. त्या रात्री तिने शांतपणे विचार केला. शांत राहणं म्हणजेच कमजोरी नाही, पण स्वतःचा अपमान सहन करणं हे चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सासूने तिला शिवी दिली. यावेळी आरती शांतपणे तिच्यासमोर उभी राहिली. ती मोठ्याने बोललेली नाही आणि रागानेही बोललेली नाही. फक्त शांत आवाजात म्हणाली, आई, मी तुम्हाला आई मानलं, तुमच्यासाठी सगळं काही केलं, पण रोज अपमान सहन करणं मला मान्य नाही. घरात सगळे थबकले. आरती पुढे म्हणाली, चूक झाली तर शिकवा, पण कमी खेळू नका. सन्मान दिलात तर सन्मान मिळेल. पहिल्यांदाच कुणीतरी सासूला शांतपणे उत्तर दिलं होतं. त्या दिवशी घरात शांतता होती. संध्याकाळी सासू आरती जवळ आली. हळू आवाजात म्हणाली, माझी चूक झाली, मी तुला समजून घेतलं नाही. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून घर बदललं. सासूने टोमणे बंद केले. नवराही तिच्या बाजूने उभा राहू लागला आणि घरात पहिल्यांदाच खरं सुख आलं होतं. आरतीने भांडण करून नाही, तर स्वाभिमानाने आणि शांततेने सगळ्यांना धडा शिकवला होता. कारण कधी कधी मोठ्याने नाही, तर योग्य वेळी शांतपणे बोललेलं शब्द आयुष्यात बदलते. ही तुम्हाला कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.